माहिती की रोबोमध्ये ॲक्युरसी आणि प्रिसिजन, अचूकता जी आहे कुठल्याही कामातली ही 100% असते. ह्युमन एरर, माणसाकडनं होणाऱ्या ज्या काही आहेत ह्युमन एरर कुठली, तर ती तर सगळ्यांना माहिती की कोणी किती प्रयत्न केला तरी थोडेफार प्रमाणात ते होऊ शकतं, पण मशीनमध्ये ती गोष्ट या रोबोमध्ये कधीच होऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की एक गोष्ट आपण करायला सांगितली तर तीच गोष्ट परत 100 वेळेला रोबो अचूकतेने त्याच प्रकारे करतो. माणसानं ती गोष्ट तशीच एक शब्द जरी लिहायला सांगितला, 100 वेळा लिहायला सांगितला तर 100 वेळा त्या अक्षरामध्ये पण आपला फरक पडू शकतो, पण ती गोष्ट रोबोमध्ये होत नाही. तो दुसरा फायदा रोबोच्या शस्त्रक्रियेमध्ये. किती वेळा ते अचूकता प्रत्येक वेळेला तेवढीच असते आणि प्रत्येक सर्जरीच्या अगोदर ही अचूकता त्याची आधी टेस्ट केली जाते. त्याचं ते कॅलिब्रेशन नॉर्मल आलं तरच मग आपण शस्त्रक्रियेला तो वापरला जातो. आणि माहिती आहे तुम्हाला सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये रोबो वापरला जातो, कारण रोबोमुळं एकतर ह्या अचूकता आणि प्रिसिजन आणि जी त्याची रिप्रोड्युसिबिलिटी आहे त्याच्यामुळं खूप फास्ट काम होतं. आज सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये रोबो वापरला जातो, कारण की 10 माणसं जेवढं काम करतात तेवढा एक रोबो काम करतो आणि कदाचित त्याच्यापेक्षा कमी वेळात करतो आणि जास्त चांगल्या प्रकारे होतं. तर ती ह्या रोबोची खासियत आहे. त्याच्यामुळे हे फायदे ज्याला आपण म्हणू शकतो, त्यामुळे इंडस्ट्रीजमध्ये सगळीकडेच आता याच्यावर जास्त भर दिला जातो. पण इंडस्ट्रीज आणि हेल्थ इंडस्ट्री या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. इंडस्ट्रीमध्ये गाडी मोटरच्या कारखान्यामध्ये जर जो रोबो आहे आणि हॉस्पिटलमध्ये वापरणारा रोबो आहे याच्यामध्ये फरक आहे. मुख्य फरक काय आहे की सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे इथे रोबो स्वतःहून सर्जरी करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तो स्वतःहून कुठलेही निर्णय पण घेत नाही. आणि तिसरी गोष्ट की सर्जनच्या संमतीशिवाय किंवा सर्जननी सांगितल्याशिवाय काहीही गोष्ट त्याच्यामध्ये मॉडिफाय होत नाही. तर हे बेसिकली इंडस्ट्रियल रोबो आणि हेल्थ सेंटरमध्ये जे काही रोबो आहे याच्यामध्ये हा फरक आहे. तर हा लक्षात घेणं खूप जरुरीचं आहे. म्हणजे रोबोच्या हातात दिलं म्हणजे डॉक्टर काही करणार नाही असं अजिबात नाहीये. ह्याच्यातल्या प्रत्येक स्टेपला करायच्या अगोदर सर्जननी त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे आणि ते योग्य असेल. इन्स्ट्रक्शन आम्ही त्याला दिला त्याप्रमाणेच तो फक्त त्या पद्धतीनेच काम करेल. ऍक्च्युली रोबोची ऑपरेशन करताना हा असा एक व्ह्यू असतो. कम्प्युटर आपण बघणार आहोत, रोबो तुम्हाला सगळ्यांना दाखवलं जाणार आहे, पण असा एक स्क्रीन असतो ज्याच्यावर पेशंटचे डिटेल असतात आणि पलीकडे सर्जन आहे आणि ते बाकी सगळ्या त्याच्या गोष्टी आहेत. खूप कॉम्प्लेक्स आणि खूपशा गोष्टी त्याच्यासाठी लागणाऱ्या आहेत. हे जे सगळं त्याचं ते हेल्मेट सारखं दिसणारी गोष्ट आहे किंवा तो बाकी सगळे ड्रेप आहेत, ते जे ॲरे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या स्पेसिफिक गोष्टी आहेत. तर त्या असं कुठेही कसंही नाही करू शकत. त्यासाठी लागणाऱ्या बाकी पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा उद्देश रोबो जो हेल्थ इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की अचूकताही त्यासाठी आहे आणि अलाइनमेंट. बेसिकली आम्ही ज्यावेळी सांधे बदलतो त्यावेळी त्या सांध्यामध्ये अलाइनमेंट होणं फार गरजेचं आहे. त्याची वरचा सांधा आणि खालचा सांधा तुमच्या शरीराच्या नैसर्गिक हाडानुसार कसा पाहिजे हे आधी ठरवून त्याप्रमाणे तो नवीन सांधा बदलला जातो. अलाइनमेंट म्हणजे काय की अलाइनमेंट लक्षात आलं तुम्हाला या दोन्ही चित्रामध्ये समजेल की अलाइनमेंटचं महत्व काय आहे. फ्रेश सरळ असणे आणि नसणे याच्यात किती फरक पडतो आणि त्याने किती रस्त्याने चालताना फरक पडतो ते समजेल. तर ही अलाइनमेंट असते आणि अलाइनमेंट जर का प्रॉपर असेल, जसं आता आहे की एवढी वृद्ध महिला आहे पण जर का तिचा अलाइनमेंट बरोबर आहे तर ती एका पायावर बॅलन्स देऊन स्वतःचं वजन सांभाळून पाण्यामध्ये स्वतःचा बॅलन्स सांभाळून न पडता थांबू शकते. हे खूप महत्वाचं आहे. आणि ही अलाइनमेंट चांगली असेल तर तुमचं फंक्शन चांगलं राहतं. सांध्यांचं कॉम्प्लिकेशन सांध्याशी निगडीत कमी होऊन जातात आणि त्या सांध्याचं जे एक नैसर्गिक आयुष्यमान असतं कुठल्याही कृत्रिम सांध्याचं ते पण खूप जास्त दिवस आपण अपेक्षित करू शकतो. जर अलाइनमेंट चुकली तर हे असेच आहेत, हे सगळे असे प्रॉब्लेम्स आपल्या समोर येऊ शकतात. हा गुडघ्याचा सांधा आहे, खुब्याचा सांधा आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळे असे प्रॉब्लेम्स आपण बघतो. हे नवीन नाहीये आणि हे होऊ शकतं. तर बेसिकली हे त्याच्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमीच तंत्रज्ञान आणि त्याच्याबरोबर असणारा फिजिशियन किंवा सर्जन जो कोणी आहे त्यांचं स्वतःचं कौशल्य या दोन्हीची सांगड ही खूप महत्वाची आहे. कुणी एक अपुरा राहतो, दोघांच्या संमतीनेच हे चित्र पूर्ण होऊ शकतं. तर याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर रोबोमध्ये आपण काय फायदे आहेत तर ह्याच्यामध्ये ना प्रत्येक पेशंटचा आधी
3 डायमेन्शनल सिटी स्कॅन केला जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं 3 डायमेन्शनल तुमच्या सांध्याची इमेज केली जाते. जसं याच्यामध्ये आपण खालच्या चित्रांमध्ये बघू शकतो की त्याचा स्वतःचा एक प्रत्येकाचा सांधा वेगळा आहे. तुमचा सांधा 2 लोकांचा सांधा वेगळा असतो. काही लोकांचे उजव्या आणि डाव्या सांध्यांमध्ये पण थोडासा फरक असतो. काही बाक असतो, काही सांध्यामध्ये काही त्याचं रोटेशन असतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. तर तुमच्या शरीराला जसा नैसर्गिक अपेक्षित आहे त्यानुसार आपण त्याचं आधी मॅपिंग केलं जातं आणि मग ते मॅपिंग आपण कम्प्युटरला देतो. त्यानुसार हा सांधा कशा प्रमाणात ह्याचे कट घ्यायचे आणि नवीन सांधा कुठल्या प्रकारे किती साईजचा सांधा बसेल हे पण हा आपल्याला आधी ठरवलं जातं आणि मग तो कुठल्या प्रकारे बसवायचा हे पण ठरवलं जातं. थोडक्यात सर्जरीचा पूर्ण प्लॅन अगोदर उजवीकडच्या चित्रात जसा आहे तसा तो पूर्ण आधी तयार असतो की आपण कुठल्या भागाचा सांधा कसा किती आपल्याला बोन कट करावं लागेल आणि किती सांधा कशा प्रकारे बसवायचा हे आधी ठरतं. आणि फक्त हे अगोदर झालं. ऍक्च्युली ऑपरेशन करताना काय की ऑपरेशन करताना पण इथे रोबोचा फायदा आहे. हा जो कागदाचा मॅप आहे तो आपण बघतोय. आपण कित्येक जण वर्षानुवर्ष हातामध्ये कुठे गावाला चाललो की असा मॅप घेऊन आपण फिरत होतो. गावाला जायचं म्हणणे की अशा मॅप उघडायचे, कुठून कुठं जायचं आपल्याला माहित होतं. पण ह्याच्यात आपलं काम होत होतं. पण आता ज्यावेळी आपल्याकडे हे आलं त्यावेळी त्याचा आपल्याला फायदे लक्षात आले. आता कोणी कागद घेऊन जात नाही. आता हे तुम्हाला जास्त ऍक्युरेट आहे, जास्त रिअल टाइम आहे. म्हणजे तुम्ही आता आहात आणि 100 फुटावर जर का कुठं ट्रॅफिक जाम असेल तर ते सांगतं की हा रस्ता बंद आहे, तुम्ही इकडून जा. हा तंत्रज्ञानाचा जो फायदा आहे ना तो इथे आहे. तर ह्याच्यामध्ये पण काय होतं की ऍक्च्युअली ऑपरेशन करताना पण काहीही प्रॉब्लेम असले तरी तो रोबो स्वतः निर्णय घेतो, तो थांबतो, तो इन्स्ट्रक्शन देतो की नाही हे आपल्या प्लॅनिंग प्रमाणे नाहीये, इथे काहीतरी बदल आहे. आणि मग त्यावेळी सर्जनने सांगायचं की नाही हे ऍक्सेप्टेबल आहे किंवा याच्यात ही काही सोल्युशन आहे ते करू शकतो. त्यामुळे ही जी सेफ्टी मार्जिन आहे ज्याला सुरक्षितता म्हणतो आपण ती खूप महत्वाची. आणि इनफॅक्ट असं आहे की आपण रोबो करताना ते बघू पण त्यावेळी लक्षात पडेल तुम्हाला. हा रोबो ज्यावेळी बोनवर कट होतो त्यावेळी त्याचे इन्स्ट्रक्शन असं आहे की त्या हाडाची जी घनता आहे किंवा हाडाचा जो फील आहे तो त्याला माहित असतो. चुकून जर का तो हाडाच्या 1 मिलीमीटर जरी बाहेर गेला, स्नायूपर्यंत गेला तर त्याचं काम बंद पडतं. तो बिलकुल काम करणार नाही. त्यामुळे तो हाड सोडून बाकी कुठल्याही स्ट्रक्चरला डॅमेज करायची शक्यता प्रॅक्टिकली 0. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण पायातल्या जाणाऱ्या रक्तवाहिन्या, नसा सगळंच त्या गुडघ्याच्या एकदम मागं लागून असतात. तर याच्यामुळे ही सेफ्टी मार्जिन आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये आपण जसं बघितलं की याच्यात प्रिसिजन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच खराब हाडाचा पार्ट आपण काढला जातो. कुठे जास्तीचं बोन काढलं जात नाही. सर्जरी करताना आमचा मुख्य उद्देश असतो की शरीर आपलं जे स्वतःचं नैसर्गिक हाड आहे ते जितकं जास्तीत जास्त ठेवता येईल त्याचा आपण प्रयत्न करतो कृत्रिम सांधा बसवताना. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच काढलं तर